तुमचा काळ्या जादूवरती विश्वास आहे का? जादूटोणा करून कोणाचं नुकसान करता येऊ शकतं किंवा त्याचा जीव घेता येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? तर त्याचं उत्तर पूर्णपणे नकारार्थी आहे. पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज याबाबत थेट CIDला पत्र दिलेलं आहे आणि अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा तो जो मुद्दा आहे तो भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी जोडलेला आहे. त्यामुळं त्यांनी नक्की पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे आणि खरंच तसे नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी, त्याच्या FIR साठी, गुन्हा दाखल होण्यासाठी गेले 2-3 महिने झगडत आहेत, पण त्यांना अपेक्षित असं यश मिळत नाही आहे. त्यास तिसऱ्यांदा पुण्यातील CID ऑफिसमध्ये गेलेले होते, पण त्यांचं निवेदन देखील स्वीकारण्यासाठी कोणी बडा अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. त्यांनी जे काही निवेदनामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यावर माझा तर विश्वास नाही. खुद्द रोहित पवार यांनी देखील असं म्हटलेलं आहे की माझा जादूटोणा, काळी जादू याच्यावरती विश्वास नाही, पण काही संदर्भ हे चेक केले पाहिजेत ते मी पत्रात दिलेले आहेत. आता त्यांनी पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हटलेलं आहे ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अपघाताच्या काही दिवस आधी अजित पवार यांची जी 3 निवासस्थानं आहेत, म्हणजे मुंबईमधलं देवगिरी, काटेवाडीमधलं एक घर आणि सहयोग जे बारामतीमधला जो त्यांचा जो बंगला आहे, या तीनही ठिकाणी काहीतरी जादूटोणासारख्या वस्तू त्यांना आढळून आलेल्या होत्या. त्यांच्या काटेवाडीच्या ज्या घराजवळचा जो फोटो खुद्द अमोल मिटकर यांनी ट्विट केलेला होता की एक बोकड कापून ठेवण्यात आलेला होता. सहयोग निवासस्थानाजवळ देखील अशाच वस्तू होत्या. बरं, हे कोणी केलेलं होतं? त्यांनी आज एक रेफरन्स दिलेला आहे. त्यांनी तो बारामतीचा रेफरन्स दिलेला आहे की जो नेता अजित पवार यांच्या जवळचा होता, त्यांचा स्थानिक व्यवस्थापन पाहत होता, बारामतीमधला एक छोटा नेता असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तो छोटा नेता अशोक खरातच्या संपर्कात आलेला होता. मग अशोक खरातच्या संपर्कात राष्ट्रवादीचे इतरही काही बडे नेते होते. मग त्या छोट्या नेत्याचा आणि या बड्या नेत्यांचा संपर्क होऊन काही गोष्टी घडल्या आहेत का? पहिली गोष्ट, या छोट्या नेत्यानं असं पाहिलेलं आहे की जेव्हा तो अशोक खरातला भेटायला गेला तेव्हा तो अशोक खरात या नेत्याला असं म्हणाला की पवार कुटुंबाबाबत लवकरच मोठी दुर्घटना घडणार आहे. मुद्दा क्रमांक 2, अजित पवार यांच्या फोटोला त्यानं फुल्या मारलेलं, त्यानं म्हणजे अशोक खरातनं फुल्या मारल्याचं देखील रोहित पवार सांगतायत. मुद्दा क्रमांक 3, अशी कोणती पूजा किंवा असं काय नक्की झालेलं होतं की त्या पूजेचे धागेदोरे हे अजित पवार यांचा मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या 3ही निवासस्थानी सापडतात. काळी जादू, हळदी कुंकू अशा प्रकारचे पुरावे त्यांना सापडतात. आणखीन महत्त्वाचा मुद्दा, अशोक खरात याच्या अकाउंटवरती अजित पवार यांच्या अपघाताच्या पुढे मागेच मोठी रक्कम कशी काय जमा होते. ही रक्कम कोपरगावमधल्या एका पतसंस्थेमधनं काढली जाते, त्याबाबतचे व्यवहार होतात आणि याची सारी कडी जोडण्याची गरज आहे असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे. आता कोणताही शहाणा माणूस याच्यावरती विश्वास ठेवणार नाही, पण एखाद्या आपल्या विरोधकाला संपवण्यासाठी अशा लोकांकडे जाणाऱ्यांचा नंबर काही कमी नाही आहे. त्यामुळं त्यानं केल्यामुळे असं घडलं असेल का? तसं नाही आहे, पण असं करा, एखाद्याला संपवायचं असेल तर काहीतरी काळी जादू करा, जादूटोणा करा असं अशोक खरातनं सांगितलं होतं का? हा या तपासाचा भाग आहे असं रोहित पवारांना वाटतं आहे. खरं तर याबाबत दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. बारामतीमधला कोण जो नेता आहे तो अशोक खरातच्या संपर्कात होता, त्यानं अशोक खरातला काही कोटी रुपये दिलेले आहेत असं देखील रोहित पवार म्हणालेले आहेत. मग या नेत्याचा अजित पवारांशी कसा संदर्भ होता? तो काटेवाडीमधल्या त्यांची बंगल्याची सगळी व्यवस्था पाहत होता, नोकरांना तिथे पगार देणं किंवा बाकीचं काही रोजचा दैनंदिन खर्च पाहणं अशी जबाबदारी देखील या नेत्याकडे होते असं देखील रोहित पवारांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. आता त्यांनी इतर जे काही दावे केलेले आहेत ते देखील इंटरेस्टिंग आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, 27, 28 आणि 29 हे 3 दिवस म्हणजे या 3 दिवसामध्ये समता पतसंस्थेतनं 5,33,00,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो भोंदू खरात आहे
या खरातनं VSR या कंपनीच्या विमानातनंच अनेकदा प्रवास केलेला आहे. याच VSR कंपनीवरती रोहित पवार सातत्यानं संशय व्यक्त करत आहेत. याच VSRचा जो मालक आहे VK सिंग, याचे राष्ट्रवादीमधल्या इतर बड्या नेत्यांशी कसे संबंध होते, कसे त्याला ते संरक्षण देत होते, याबाबत ते वारंवार बोलत आहेत. त्यामुळे VK सिंग आणि अशोक खरात यांच्यामधल्या व्यवहारांची देखील चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्या संबंधाची चौकशी व्हायला पाहिजे, असं पत्र त्यांनी CIDकडे दिलेलं आहे. आणखीन 2 गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. जो CDR जळून खाक झालेला आहे, तो ब्लॅक बॉक्स जळून काय अगदी त्याचा कोळसा झालेला आहे असं सांगण्यात आलेलं होतं, तो रिकवर करण्यात आलेला आहे. त्यातलं कॉल डिटेल रेकॉर्ड्स हे सापडलेले आहेत, हे देखील या निमित्तानं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या साऱ्या प्रकाराबाबत CIDनं काही चौकशी केलेली नाही असं देखील त्यांनी निक्षूनपणे स्पष्ट केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कर्नाटक पोलिसांनी FIR दाखल केला, पण त्याबाबत कोणतीही दखल राज्य सरकारनं घेतली नाही. फक्त पत्र पुढे CIDला पाठवलं. CID म्हणते आम्ही याचा तपास नाही करणार, म्हणजे इन्व्हेस्टिगेट नाही करणार, तर त्याची चौकशी म्हणजे एन्क्वायरी करणार. म्हणजे याबाबत कोणालाही तपासासाठी बोलवणार नाही, कोणाची रिमांड कोर्ट घेणार नाही आणि याबाबतच्या सगळ्या गोष्टी पुढे येणार नाहीत असा रोहित पवारांना संशय वाटतो आहे. आता याच्यामधल्या काही बाबींबाबत मात्र CIDने क्लॅरिफिकेशन द्यायला हवं, ते DGCAने पण द्यायला हवं. रोहित पवार त्यांचे जे सगळे आक्षेप आहेत ते आक्षेप एका कागदावरती आणि CID आणि DGCA यांचं उत्तर एका समोरच्या रकान्यामध्ये असं जर उत्तर आलं, अशी जर चौकशी झाली तर मला वाटतं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ शकेल. आता अशोक खरात याचा जो अँगल आहे तो एकदम इंटरेस्टिंग झालेला आहे. अमोल मिटकरी याबाबत वारंवार बोलत होते, पण रोहित पवार जेव्हा त्यांच्या लेटर हेडवरती CIDकडे पत्र देतात, याबाबत त्याची मागणी करतात, काही त्याबाबतचे संलग्न दुवे देतात, त्यामुळे याच्यावर देखील प्रकाश पाडायला हवा. अशोक खरातच्या जादूटोण्यामुळे काय होईल असं अजिबात नाही, पण त्याची वृत्ती कशी होती, त्याचा खुनशीपणा किंवा त्याला तसं कोणी करायला सांगितलेलं होतं का, याचा तर तपास झाला पाहिजे आणि तेवढं तरी CIDनं ते निक्षूनपणे समोर आणलं पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे. त्यामुळे अजित पवार आणि अशोक खरात हा नवीनच अँगल हा या सगळ्या प्रकरणामधला नवा ट्विस्ट आहे आणि तो तुमच्यापर्यंत मांडावा असं मला वाटलं, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. पाहत राहा लेट्स अप मराठी.